हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत 1 एप्रिलचा लग्नानंतर होईलच प्रेमचा एपिसोड रिव्ह्यू. सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स. कसं आहे ना, आमचं लग्न घर असल्यामुळे ना मला काही एपिसोड टायमावर अपलोड करायला जमत नाही आहेत, पण तरीही मी तुमची गैरसोय होऊ देणार नाही. तुमच्या आवडत्या सिरियल मला जसं जमेल तसं मी टाकत राहील. अँड प्लीज लाईक अँड सबस्क्राईब. थँक्यू. तर मग आपल्याला आजच्या 1 एप्रिलच्या भागात असं बघायला भेटतंय की पार्थ आणि युग जीवाकडे जातात. तेव्हा पार्थ जीवाला सांगत असतो, स्पर्धेच्या रिंगणातही आपण नात्याला जिंकू द्यायचो, आजही असंच करूयात. तेव्हा पार्थ हात पुढे करतो आणि बोलतो, जीवा आपण नव्याने सुरुवात करूयात. तेव्हा जीवा इमोशनल होऊन पार्थकडे बघतो, त्याचा हात पार्थच्या हातात ठेवणार तेवढ्यात तिथे काव्या येते. काव्याकडे जीवा बघतो आणि पार्थही बघतो आणि जीवा हात ठेवणार ती हात मूठ वाळून बाजूला करतो आणि काव्याकडे रागाने बघून तिथून जीवा निघून जातो. जीवाच्या पाठोपाठ युगही जातो. तेव्हा युग तिथे थोडा थांबतो आणि बोलतो, अरे असं काय हा पार्थ दादा, तू जीवाशी एवढं चांगलं बोलून सुद्धा आणि तो असं का निघून गेला. काव्या तिथेच उभी असते. तेव्हा पार्थ बोलत असतो की आजकाल मला कळतच नाहीये याला कोणाचा आणि कशाचा राग येतोय. तेव्हा युगही तिथून निघून जातो, काव्याही तिथून निघून जाते. इकडे जीवा संताप करत आपल्या खोलीत येतो आणि टी शर्ट काढून पलंगावर फेकतो, कपाट उघडतो आणि चिडचिड करत बोलतो, या नंदिनीला 1000 वेळा सांगितलंय म्हणून माझ्या वस्तूंना हात लावत जाऊ नकोस म्हणून. तेव्हा जीवा एक ड्रेस काढतो आणि बोलतो, पण ऐकेल तर शपथ. तेव्हा जीवा कुर्ता घालत असतो, त्याचा कुर्ता खाली सरकतच नसतो. तेवढ्या तिथे नंदिनी येते आणि हसते आणि बोलते, अरे तुम्ही असं कसं अडकलात कुर्त्यात. तेव्हा जीवा बोलतो, तुझ्यामुळे. पण नंदिनी बोलते, माझ्यामुळे? पण मी काही मदत करू का. तेव्हा जीवा बोलतो, नको. तेव्हा नंदिनी बोलते, काहीतरी मदत करू दे ना. तेव्हा जीवा बोलतो, नाही. तेव्हा जीवाचा कुर्ता डोक्यातून निघतो. तेव्हा नंदिनी बोलते, झालं 1 मिनिट. तेव्हा जीवा आणि नंदिनी एकमेकांकडे बघतात. तेव्हा नंदिनी बोलते, काय झालं, मी फक्त मदत करत होते. तेव्हा जीवा बोलतो, अगं नकोय मला तुझी मदत. तेव्हा जीवा बघतो, हे बघ काय करून ठेवलंस, बटन तोडून ठेवलंस. तेव्हा नंदिनी बोलते, द्या मी शिवून देते. तेव्हा जीवा बोलतो, काही गरज नाही, मी मागितली तुझ्याकडे मदत, कशाला सतत मदतीचा हात पुढे करत असतेस. तेव्हा नंदिनी बोलते, हे बघा आम्ही आमच्या आनंद निवासमध्ये सतत आम्ही सांगत असतो. तेव्हा जीवा बोलतो, बस झालं फुकटची मदत. तेव्हा जीवा बोलतो, हे माझं वॉर्डरोब, मी सांगितलं होतं ना हात लावायचा नाही म्हणून, का आवरून ठेवलंय. तेव्हा नंदिनी बोलते, कारण सण आहे, गुढीपाडवा आहे आज, आणि असं सणासुदीला असा पसारा चांगला नाही दिसत, लक्ष्मी नाराज होते असं म्हणतात. तेव्हा जीवा बोलतो, कुठल्या पुस्तकात वाचल्या आहेत तू अशा गोष्टी. तेव्हा नंदिनी बोलते, मी सर्वच पुस्तक वाचते. तेव्हा जीवा बोलतो, तू सिरियसली सांगतेस. तेव्हा जीवा बोलतो, हे बघ मी तुझ्याशी. तेवढ्यात मानिनीचा आवाज येतो, जीवा. तेवढ्यात जीवा बोलतो, हे बघ तुझ्याशी वाद घालत बसलो आणि आईची हाक आली. तेव्हा जीवा सुई धागा शोधत असतो. नंदिनीला हसायला येतं. तेव्हा जीवा बोलतो, हसत बसणारे की सुई धागा शोधून देणारेस. तेव्हा नंदिनी हसते, नाही पण तुम्हाला मदत नको आहे ना माझी. बरं आय एम सॉरी, मी सुई धागा पण शोधते आणि बटन पण लावून देते. तेव्हा जीवा बोलतो, काही नको. तेव्हा जीवा बोलतो, काही गरज नाहीये, सुई धागा शोधून दे म्हणजे बाद झालं. तेव्हा नंदिनी सुई धागा शोधते आणि जीवाला बोलते बटन, आणि ती जीवाला शर्टला बटन लावत असते. तेव्हा जीवा बाजूला होतो. तेव्हा नंदिनी बोलते, काही नाही, हळू करेन, डोंट वरी. इकडे नंदिनी बटन लावत असते आणि इकडे काव्या ही मस्त साडी घालून, बांगड्या, टिकली, कानातले घालून मस्त तयार झालेली असते. तेव्हा काव्या थोडी इमोशनल होते, स्माईल करते आणि बोलते, अशीच मी मागच्या गुढीपाडव्याला सुद्धा नटले होते. तेव्हा जीवाने माझ्याकडे मागे लागून किती सेल्फी पाठवायला लावले होते, मी फोटो पाठवलेच होते आणि तो सरळ गजरा घेऊन घराबाहेर आला होता. आज आम्ही एकाच घरात आहोत, पण किती चित्र पलटले. आता मी कोणाला सेल्फीज पाठवू, आता कोण देईन मला गजरा. एवढ्यात तिथे पार्थ गजरा घेऊन येतो. काव्या मागे वळून बघते. तेव्हा पार्थ हसतो. तेव्हा काव्या बोलते, काय आहे. तेव्हा पार्थ बोलतो, गजरा. तेव्हा काव्या बोलते, कोणासाठी. तेव्हा पार्थ बोलतो, आता तुमच्यासाठी समोर गजरा घेऊन उभा आहे म्हणजे ऑफकोर्स तुमच्यासाठीच. तेव्हा काव्या बोलते, तुमची हिंमत कशी झाली मला गजरा आणून देण्याची, माझ्यासाठी गजरा आणायला हा विचार आलाच कसा तुमच्या डोक्यात. तेव्हा पार्थ बोलतो, ऐकून तर घ्या. तेव्हा काव्या बोलते, काय ऐकू मी, मला काही ऐकायचं नाहीये, मला काही बोलायचं नाहीये. तेव्हा काव्या बोलते, गजरा देण्यामागचं फिलिंग माहिती का तुम्हाला. तेव्हा पार्थ बोलतो, माहिती आहे ना, एक तर मैत्रीत देतात, एक तर प्रेमात. तेव्हा काव्या बोलते, एक्झॅक्टली, आपल्यात मैत्री तर नाहीच आहे आणि प्रेमाचा विषय लांब राहिला. शेवटचं सांगते मी तुम्हाला, शेवटचं सांगते, मी तुमची बायको नाहीये, मला गजरा द्यायची गरज नाहीये तुम्हाला. काव्या गजरा फेकणार. तेवढ्यात पार्थ बोलतो, आईने दिलाय तुम्हाला. तेव्हा काव्या थांबते. तेव्हा पार्थ बोलतो, हा तुमच्यासाठी आईने माझ्याकडे दिलाय. तेव्हा पार्थ पण मजाक मध्ये चिडतो, तुम्हाला काय वाटलं मी तुमच्यासाठी गजरा आणला, मी का आणेल तुमच्यासाठी गजरा. हा, मी जास्तीत जास्त ऑफिसमध्ये फाईल आणले तुम्हाला फाडण्यासाठी, गजरा का आणीन. तेव्हा पार्थ बोलतो, तुम्ही आंघोळीला गेला होतात म्हणून आईने दिला माझ्याकडे. तेव्हा काव्या बोलते, आधी का नाही सांगितलं. तेव्हा पार्थ बोलतो, तुम्ही बोलू कुठे देता कोणाला. तेव्हा काव्या काहीतरी बोलणार. तेवढ्यात पार्थ बोलतो, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा, खाली या, वाटलंच तर गजरा लावा. तेव्हा पार्थ बोलतो, आईने सांगितलंय
आणि त्याच्या हातात गजऱ्याची पानं असतात ती देऊन बोलतो हे घ्या. तेव्हा काव्या रागात गजरा ड्रेसिंग टेबलवर ठेवते. पुन्हा तो गजरा हातात उचलते, त्या गजऱ्याकडे बघते, स्माईल करते. हे पार्थ बघत असतो. तेव्हा पार्थ काव्याकडे बघत असतो आणि बोलतो मैत्री होण्यासाठी काही वेळेला खोटंही बोलावं लागतं. मी घेतलेला गजरा आईचं नाव सांगून मी दिला म्हणून यांनी घेतला तरी. तेव्हा तो काव्या गजरा केसात माळते. पार्थ बघतच असतो. काव्याही स्माईल करत असते आणि पार्थही. इकडे नंदिनी पण जीवाच्या शर्टचं बटन शिवत असते. तेवढ्यात इकडे पार्थ नॉक नॉक करतो. तेवढ्यात काव्या मागे बघते. तेव्हा पार्थ बोलतो अरे वा गजरा माळला तुम्ही. तेव्हा पार्थ बोलतो तुमच्यावर फक्त रागच नाही गजरा सुद्धा उठून दिसतोय. तेव्हा काव्य चिडणार. तेवढ्यात पार्थ बोलतो श्रीखंड बनवायचं चॅलेंज तुम्ही घेतलं असं मी ऐकलं. गुढी आता लवकरच उभारायची बघा हां, त्यासाठी लवकर तयारी करा. ऑल द बेस्ट. आणि परत एकदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तेव्हा पार्थ तिथून गेल्यावर काव्य मनाशी बोलत असते की आज गुढीपाडवा आहे. फोटोज नाही पाठवू शकत पण निदान जीवाला भेटून विश तरी करून येऊ का. आज सण आहे म्हटल्यावर तो आज नाही चिडणार माझ्यावर. इकडे नंदिनी जीवाचं शर्टचं बटन लावत असते. तिला कैची भेटत नसते त्यामुळे ती दाताने तोडणारच. तेवढ्यात जीवा बाजूला होतो. तेव्हा जीवाही नंदिनीकडे बघतो. नंदिनीही जीवाकडे बघतो आणि तेवढ्यात तिथे काव्य येते. काव्य त्यांच्याकडे बघते आणि रागाने तिथून परत पावली निघून जाते. काव्य निघून जाते. जीवा ते बटनचा धागा हाताने तोडतो आणि नंदिनीच्या हातात सुई देतो. काव्य संतापात पायऱ्यांवरनं खाली येते. डोक्याचा गजरा काढते आणि तिथेच पायऱ्यांवर फेकून देते आणि घाईघाईत संतापात किचनमध्ये येते आणि श्रीखंड बनवायला घेते. तिथे रम्याही असते. रम्या काव्याकडे बघून मनात बोलते खरं तर ह्या घरची थोरली सून आणि पार्थची बायको म्हणून मीच हा नैवेद्य करायला हवा होता. पण ही दीडशहाणी आली ना मध्येच श्रीखंड करायला. काव्य काहीतरी शोधत असते. तेव्हा रम्या बोलते बस शोधत बावळट कुठली. खरं तर या घरात कुठे काय ठेवलंय हे मामी नंतर फक्त मलाच माहितीये. खरं तर आईने हिला चांगलं उकसवलंय. आईने जे फटके मारलेत ना तिथे तूप लावून गोड बोलायचं काम माझं. तेवढ्यात रम्या काव्याला बोलते काही मदत हवी का तुला माझी. तेव्हा काव्या बोलते नको माझं मी बघेन. तेव्हा रम्या बोलते माझ्या आईचा राग तू माझ्यावर का काढते काव्या. मी आणि आई दोन वेगळ्या गोष्टी आहोत. उगाच तिच्यामुळे माझ्यावरती चिडचिड करू नकोस. या घरात माझ्या बाबतीत जे घडलं तेच तुझ्या बाबतीत घडलंय म्हणून मला तुझ्याबद्दल आपुलकी वाटते काळजी वाटते. तेव्हा रम्या बोलते काही मदत लागली तर सांग मी आहे. तेव्हा काव्या बोलते ड्रायफ्रुट्स. तेव्हा रम्या बोलते हो आणते ना हे घे काजू आणि बदाम आहेत. तेव्हा काव्या बोलते जायफळ. रम्या तेही देते आणि बोलते अगं पण श्रीखंडामध्ये जायफळ घालू नकोस हं, वेलचीची पूड घाल. पार्थला जायफळ नाही आवडत. तेव्हा काव्य बोलते पण जीवाला आवडतं ना. तेव्हा रम्या बोलते हां. तेव्हा काव्या सावरून घेते. जीवा नंदिनी ताई विक्रम काका मानिनी काकू सगळ्यांना आवडतं. तेव्हा रम्या बोलते अच्छा हे मात्र नक्की खरं आहे हं, तुला घरातल्या सगळ्यांच्या आवडीनिवडी माहिती झाल्या आहे. मामा मामी जीवा. तेव्हा काव्याला जीवा आणि नंदिनी ते आठवत असतं आणि ती संतापात श्रीखंड बनवत असते. रम्या मनात बोलते काहीतरी झोले. या काव्याची मध्ये मध्ये तंद्रिका लागते आणि डोळे का भरून येतात. फक्त लग्न मान्य नाही म्हणून काव्याला ते जीवा आणि नंदिनीचं आठवतच असतं. तेव्हा रम्या मनात बोलते नाही काहीतरी मोठं कारण आहे ते मला शोधलं पाहिजे. तेव्हा रम्या बोलते आई जे म्हणाली होती ना हिची दुखरी नस लग्न नाही काहीतरी वेगळीच आहे. तेवढ्यात रम्या काव्याला विचारते साखर घालू ना ग. काव्य न लक्ष देता डोळ्यात पाणी आलं असतं तशीच हो मान हलवते. तेव्हा रम्या बोलते बघ हं किती हवी येते. रम्या साखर चमचाभर घेते. श्रीखंडामध्ये न टाकता पुन्हा त्याच डब्यात टाकते. असं ती 2-3 वेळा करते. काव्याचं लक्षच नसतं. तेव्हा रम्या बोलते अजून एक चमचा. काव्या मान डोलवते. रम्या पुन्हा साखर टाकण्याचं नाटक करते आणि पुन्हा ती साखरचा चमचा पुन्हा डब्यातच ओतते. तेव्हा रम्या बोलते घातली. मॅडम काय घातलेली साखर फेटून विरघळली सुद्धा. तेवढ्या तिथे नंदिनी येते. तेव्हा रम्या बोलते बघ काही लागलं तर सांग हं मी आहे. तेव्हा रम्या तिथून निघून जाते. तेव्हा नंदिनी काव्याला हात लावते आणि बोलते मी आहे इथे काही लागलं तर सांग. तेव्हा काव्या नंदिनीकडे रागाने बघते आणि बोलते झालंय सगळं करून आणि तिथून निघून जाते. इकडे पार्थ आणि युग गुढी सजवत असतात. तेव्हा पार्थ युगला बोलतो कलश कुठे. तेवढ्या जीवा कलश घेऊन येतो आणि पार्थच्या हातात देतो. तेव्हा पार्थ जीवाला बोलतो तुझाही हात लागू दे गुढीला लाव कलश. तेव्हा जीवा कलश लावतो. तेव्हा मानिनी आणि घरातली सगळी मंडळी गुढीपाशी येतात. तेव्हा मानिनी गुढीकडे बघून बोलते छान सजवलं एकदम आणि त्याची पूजा करते. जीवा नंदिनीच्या बाजूला उभा असतो. काव्या पार्थच्या बाजूला उभा असते. जीवा काव्याकडे बघतो. काव्या ही जीवाकडे बघत असते. तेव्हा मानिनी बोलते पार्थ या दोघं. तेव्हा काव्या नंदिनीकडे बघते. नंदिनी तिला खुणवते जा आणि काव्य आणि पार्थ पुढे येतात आणि गुढीची पूजा करतात. जीवा मागून बघत असतो. पार्थ ही गुढीला फुलं वाहतो. जीवा मागून बघतच असतो. तेव्हा काव्या पूजेचा ताट नंदिनीकडे देते. नंदिनी आणि जीवा पुढे येतात. तर मागून काव्या जीवाकडे बघत असते. गुढीनंतर सगळे डायनिंग टेबलवर जेवायला बसलेले असतात. तेव्हा मिथून बोलतो सुनबाई जरा पटापट. तेव्हा मानिनी बोलते हो मिथून भाऊजी भेटणार आहे तुम्हाला पण. नंदिनी सगळ्यांना वाढत असते.
तेव्हा मिथून बोलतो की वहिनी आता तुम्ही सांगा मी कसा धीर धरू, माणूस शिजेपर्यंत वाट बघू शकत असतं पण निवळेपर्यंत नाही. तसंच झालंय माझं. आता आपल्या सुनबाईने एवढं प्रेमाने श्रीखंड बनवलंय आणि प्रत्येक वाटी अशी हळुवारपणे उचलतात आणि हळुवारपणे टाकतायत ताटात. आता मला सांगा कसा मी धीर धरू, कधी माझ्या एका ताटात श्रीखंड आणि पुरी यांची मैत्री होईल आणि ते मैत्रीचं रूपांतर घासात होईल असं झालंय मला. तेव्हा मंजू बोलते तुम्ही गप्प बसावं. तेव्हा मिथून बोलतो ठीक आहे बसते बसतो. तेव्हा विक्रम बोलतो ए मंजू काय ग सारखी सारखी चिडतेस त्याच्यावर. तेव्हा विक्रम गोडाधोडाच्या पदार्थांचं सांगत असतो की प्रत्येक सणाला त्या गोष्टी झाल्याच पाहिजे आणि गुढीपाडवा आणि श्रीखंड पुरी याचं कॉम्बिनेशन वेगळं असतं. एवढं नंदिनी बोलते अगदी बरोबर बोलतायत बाबा. तेव्हा नंदिनी बोलते श्रीखंड आणि पुरीचं कॉम्बिनेशन तर जबरदस्तच आहे आणि त्यात तर आजचं श्रीखंड आणि ती काव्याच्या खांद्यावर हात ठेवते. काव्या तिच्याकडे बघते. आजचं श्रीखंड तर स्पेशल आहे. तेव्हा विक्रम बोलतो स्पेशल म्हणजे. तेव्हा नंदिनी बोलते काही नाही, वसू आत्यांनी काव्याला चॅलेंज दिलं होतं त्यामुळे सणाचा खास बेत म्हणून आजचं श्रीखंड काव्याने केलंय. तेव्हा जीवा चमच्याभर श्रीखंड तोंडाजवळ धरतो आणि काव्याने केलं हे ऐकताच काव्याकडे बघतो. काव्या ही स्माईल करते आणि रम्याला तर माहितीच असतं तिने साखर घातलेलीच नाहीये त्यात म्हणून तिला आनंदी व्हायला होत असतं. तेव्हा जीवा न खाताच तो चमचा खाली ठेवतो. तेवढ्यात मानिनी बोलते जायफळ वेलची बदाम सगळं कसं मस्त दिसतंय ना. तेव्हा विक्रम बोलतो हो. वसूच तिथे मध्ये बोलते दिसतं तसं नसतं ना मानिनी, म्हणून तर जग फसतं. तेव्हा वसू बोलते आणि आता सगळ्यांनी खाऊन बघा मग कौतुक करा. तेव्हा वसू बोलते कसं आहे ना, कडू स्वभावाच्या माणसाने गोड पदार्थ केला तर कडूच असला तर. काव्या वसूकडे रागाने बघते. काव्या काहीतरी बोलणार तेवढ्यात नंदिनी तिचा हात दाबते. तेवढ्यात आजचा एपिसोड इथे संपतो.